राणी, आमची हुकुमाची राणी रडते. शांत हो बाळा, तू काही चुकली नाहीयेस. का स्वतःला त्रास करून घेतेस? इथे माणसं चुका करून सुद्धा निर्लज्जपणे वागतात. तू काहीच केलं नाहीस, रडत बसलीस. आणि मला सांग, जे काही झालं ते काही तू जाणून बुजून मुद्दामून केलंस का? नाही ना. मग नकोच स्वतःला त्रास करून घेऊस. मला खूप वाईट वाटतंय. मला माहिती आहे हे सगळं मी नाही केलंय, माझ्यामुळे हे झालं नाहीये, पण तरीही मला वाईट वाटतंय. मला खूप गिल्ट येत आहे. तू आधी स्वतःला माफ कर आणि मनात जो हा विचार करायस ना की तू चुकली आहेस, हा विचार मनातनं काढून टाक. नाही त्या गोष्टींचं गिल्ट घेऊ नकोस. स्वतःला समजाव, हे जे काही घडलंय ना ते घडणार होतं. तर तुझा काही दोष नाही. मी करते प्रयत्न, मी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते आणि कदाचित असं होईल की मी समजावेन सुद्धा स्वतःला. पण जेव्हा आपली माणसं मनाला लागेल असं बोलतात तेव्हा तेव्हा वाईट वाटतंच. त्याचं काय करू? या मालतीच्या बोलण्याचं वाईट वाटलंय. ठीक आहे मालती, मालती. नको. आपल्या हुकुमाच्या राणीला तुझ्या बोलण्याचं वाईट वाटलं. राणी, सॉरी. नाही मालती मॅडम, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका. प्लीज सॉरी म्हणू दे मला. अगं सॉरी म्हटल्याने मी काही लहान होणार आहे का? उलट बरंच वाटेल मला. हे बघ राणी, कधी कधी ना माणसांकडनं चुका होऊन बसतात आणि मग त्यातून गैरसमज झाला की आपण तीच गोष्ट धरून बसतो. पण पुराचं पाणी लवकर उसरलेलं बरं असतं, नाही तर मग त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि म्हणूनच मी सॉरी म्हणते. खरंच सॉरी. आणि तू रडतेस काय? तू तर हुकुमाची राणी आहेस ना. मग डोळे पुस. माझंही चुकलं मालती मॅडम. आपण मी खूप प्रयत्न केला तुम्हाला सावरायचा, पण तुम्ही इतक्या जोरात फुगडी घालत होतात की माझा हात निसटला आणि मग नाही धरता आलं मला तुम्हाला. मी खरंच सांगते, मी शांत हो बरं आता. हे बघ, मला माहितीये तू काही मुद्दाम नाही केलंस आणि मला नंतर कळलं की माझा पाय त्या मण्यांवरनं घसरला होता. म्हणूनच म्हणते, आता जे झालं ते झालं. मी आता सगळं विसरून गेले, तूही विसरून जा. खरंच सॉरी. आणि किती हळवी आहेस. साध्या साध्या गोष्टींचा विचार करतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. सोडून द्यायला शिक. विनाकारण नाही त्या गोष्टींचा विचार केला ना आपल्यालाच त्रास होतो. आणि राणी, तुला आम्हाला माहिती आहे तू कुठल्याही प्रॉब्लेमला पुरून उरणारी मुलगी आहेस. अगं तू होतीस म्हणून आपलं हे घर आपण परत मिळवू शकलो ना. कुठल्याही परिस्थितीत लढणारी मुलगी आहेस ना तू. मग आत्ताच का अशी हतबल झाल्यासारखी वागतेस? हे बघ, जे काही झालं ना ते आता सगळं सोडून दे. बरं, जे झालं ते झालं. विसरून जा सगळं. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही झालं आम्ही दोघं तुझ्या पाठीशी कायम उभे आहोत. चला, एकदाची हसली आमची हुकुमाची राणी. वा 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 वा. चला आता स्वतःच्या कामावरती लक्ष द्या. हो, आता कामाला तर लागायलाच हवं.
उद्या सविताच्या केसची पहिली तारीख आहे. घ्या आणि आमच्या वकिलींबाई रडत बसले तिथं. अगं तूच रडलीस तर कसं होणार? उद्याच्या कामावरती लक्ष दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःचं पर्सनल इमोशन कामाच्या आड कधीही येतं कामा नये. तू वकील आहेस, तूच जर का दुबळी झालीस तर लोकांना काय न्याय मिळवून देणार तू? अगं तुझे क्लायंट तुझ्यावरती अवलंबून आहे, तुझ्याकडे न्यायाची अपेक्षा करतायत. तेव्हा वैयक्तिक संकट आयुष्यात काहीही घडो, त्याचा तुझ्या कामावरती परिणाम होता कामा नये कधीच. काय हो आबा. रडू नकोस बाळा, रडू नकोस. इंद्रा, इंद्रा थांब. इंद्रा, काय झालं? मी आवाज देते तुला, तू थांबत का नाहीयेस? काय झालं बोल माझ्याशी. इंद्रा माझ्याकडे बघ, मी तुझ्याशी बोलतेय ना. चिडायला काय झालंय? बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? काय चुकलंय माझं? इंद्रा, इंद्रा मला सायलेंट ट्रीटमेंट दिलेली अजिबात आवडत नाही. त्रास होतो, तुला माहिती आहे ना, राग येतो या सगळ्याचा. माझं चुकत असेल, काही प्रॉब्लेम असेल माझा, तर मला सरळ माझ्या तोंडावर सांग. नाही तर तुला एक मिनिट, माझा प्रॉब्लेम होतो ना, मी या घरातून निघून जाते. असं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे? हा, आपण कुठे उभे आहोत त्याचं भान ठेव. आणि मला आता या मुद्द्यावर काही चर्चा करायची नाहीये. मग कधी करायची? आत्ता नाही बोलायचं, नंतर नाही बोलायचं, मग कधी बोलायचं? मी कसला विचार करतोयस तू? राणीचा. सध्या मी फक्त राणीचा विचार करतो. कारण मला असं वाटतं मी तिला खूप त्रास दिलाय आणि मला आता नाही करायचंय असं काही. आणि मला त्रास होतो त्याचं काय? तू तुझ्या बायकोचा विचार करतोयस, माझा विचार कोण करणार? एक मिनिट. तुझा विचार कोण करणार? मी काही विचार नाही केला तुझा. तू म्हणतेस त्या रात्री आपल्यात जे काही नाही घडायला हवं होतं ते घडलं. मला नाही पडत येते, तरी पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय. तू म्हणतेस मी शुद्धीवर नव्हतो, मी विश्वास त्यावरही ठेवतोय. तू म्हणतेस की आपल्यात जे काही घडलं ते दोघांच्या कन्सेंटने घडलं. मी म्हणतेय म्हणून विश्वास ठेवत असशील तर नको ठेवू. एक मिनिट. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. पूर्ण ऐकून घे, मग तुला कळेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचंय ते. ठीक आहे, बोल. तुला त्रास होता म्हणून मी सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय. तू म्हणतेस तसं आपल्यात काही झालंय की नाही झालंय, खरं खोटं मला काही माहित नाही, तरी पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय कारण तुला त्रास होतोय. तू मला फसवणार नाहीस याची मला खात्री आहे, म्हणून मी तुझ्या सगळ्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. आणि आता तू असं म्हणतेस की तुझा त्रास कमी करण्यासाठी मी काहीच केलं नाही. रिअली? आय थिंक तुला कळलं असेल आता माझ्या एवढ्या मोठ्या एक्सप्लेनेशन नंतर की मी तुझ्यासाठी काय केलंय आजपर्यंत. And just remember one thing. Rani is my wife and you're my friend. वाईफ आणि फ्रेंड मध्ये खूप मोठा फरक असतो. राणीची तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेणं, तिला काय हवं नको ते बघणं इज माय ब्लडी रेस्पॉन्सिबिलिटी. आणि कोणी कितीही मध्ये आलं ना आमच्या, तरी माझी रेस्पॉन्सिबिलिटी मी चोख पार पाडणार आहे. ॲडव्होकेट राणी महाडिक यांच्यासाठी एक स्पेशल कॉफी. हे सगळं काय? आणि आता कॉफी? सांगतो. ही सगळी तयारी करून ठेवली आहे मी. म्हटलं तू माझ्यासाठी एवढं काही करतेस, आपल्या घरासाठी एवढं सगळं करतेस. आता तू तुझी पहिली नाही दुसरी केस लढायला चालली आहेस, तर मी तुझी एवढी हद तर करूच शकतोय. कम ऑन. थँक्यू. ॲडव्होकेट राणी महाडिक, तुम्ही विसरताय आमच्या कोर्टमध्ये थँक्यू आणि सॉरी या शब्दांना परमिशन नाही. सॉरी. अरे परत बरं, आता मी आवरते लवकर, उशीर होतोय है ना. एक मिनिट, उशीर होतो ना तुला?
तुला मी हेल्प करतो रेडी व्हायला. म्हणजे मी हेल्प केली तर तू पटकन रेडी होशील आणि तुला कोर्टात जायला उशीर पण होणार नाही. ठीक आहे, चालेल. ऑल ओके. आमच्या वकील मॅडम केस लढायला तयार आहेत. पण एक खूप महत्वाची गोष्ट राहिली अजून. महत्वाची काय? अहो, विसरलात तुम्ही? अहो, एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. पण सगळं तर दिलं ना. फाईल, तुझा फोन, तुझा कोट आणि वॉच, सगळं सगळं दिलंय. काय उरलंय? एक खूप 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 महत्वाची गोष्ट राहिली. हा, आठवलं. हा, देऊन टाका मग. देणार कसं? मारून टाकला पाहिजे. काय काय मारून? परफ्यूम, तुझा फेवरेट परफ्यूम मारायचा आहे ना. काय झालं हसायला? नाही. मग काय राहिलंय? अरे, आता मी केस लढायला चालले ना, हा, मग मला ऑल द बेस्ट कोण म्हणणार? किती महत्वाचं आहे माझ्यासाठी. विसरलात तुम्ही? काय हे कसं विसरू शकतो यार मी. आय एम रिअली सॉरी. आता चालतं का हे तुमचं? सॉरी सॉरी. परत ऑल द बेस्ट. अजित, हॅलो. हा बा. आपली सगळी बाहेरची तयारी झाली का? हो, सगळी तयारी झाली. गुड. ते मालती कुठे राहिली? मालती, आले. काय झालं? काय हवंय? मला आरतीचं ताट हवंय. आरतीचं ताट? तुम्हाला कशाला हवंय? असं काय करताय? आज राणीची कोर्टात केस आहे की नाही? तर मला असं वाटतं की त्याचं औक्षण करून तिला कोर्टात पाठवावं. तिला आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्याव्यात, जेणेकरून तिचा हुरूप वाढेल, आत्मविश्वास वाढेल. बरोबर आहे. आणते मी लगेच. जा. काही गरज नाही. हे बघ, मी आरतीचं ताट घेऊनच आले.
वा वा वा. तर राणी कुठे राहिली? ए राणी, राणी. येईल, आली बघा. हा बा, काय झालं? वा, क्या बात आहे. सगळे कसे ठरवून आल्यासारखे एकत्र जमलेत. आ अगं राणी, तुझीच वाट बघत होतो आम्ही. इंदिरा कुठे आहे? ते आहेत वर, येत आहेत. बर, तू बस आधी इकडे बस. बसू का बा? अगं बस बस, बघू आधी. अहो पण मला बस ना. बरं. ऐकतच नाही मुलगी. नाही, आता काय जी पूजा करणार आहेत का? आरतीचं ताट वगैरे काय आहे सगळं? आरतीचं ताट आणून काही फायदा होणार आहे का? या पोरीला ओवाळायचं कोणी? त्या मालती आंटी तर रुसून बसलात ना याच्यावर. आता खरी मजा येणार आहे. खरंच मजा तर येणार. मला ती ओवाळा तिला. आशीर्वाद घे. यशस्वी हो. काय बघतोय आपण? त्या राणीने इतकं सगळं करून ती मालती त्या भिकारड्या राणीला आशीर्वाद देते, तिला ओवाळतीये. काय सुरू आहे हे? तेच कळत नाहीये. या पोरीने महाडिकांवर काय जादू केले कोणास ठाऊक. केस जिंकूनच ये. ऑल द बेस्ट. थँक्यू. यशस्वी भाव. आशीर्वाद द्या. असू दे, औक्षवंत हो. आणि मी तुला जे सांगितलंय ते कायम लक्षात ठेव. तर हा इंद्रा कुठे राहिला? इंद्रा, हे इंद्रा. सर थांबा, आला. आवाज झाली सगळी तयारी? अरे हो, सगळी तयारी झाली, तुझीच वाट बघत होतो. आणि तुम्ही सरप्राईज गिफ्ट बद्दल सांगितलं का राणीला? कसलं सरप्राईज? अरे मी तुझी वाट बघतोय, तू सांग सरप्राईज. ये. ओके. सो काय, जेव्हा आपल्या घराची केस तू लढत होतीस तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं तुला देण्यासाठी. त्यानंतर सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्या. आपण जे काही गमावलं होतं ते आपण सगळं परत मिळवलं. सो आज तू स्वतःची केस लढायला चाललीस. म्हणून माझ्यासाठी, तुझ्यासाठी, इनफॅक्ट आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी खूप इम्पॉर्टंट दिवस आहे आज.
आणि या इम्पॉर्टंट ओकेजनवर आम्ही ठरवलंय की तुला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं. हो पण कसलं सरप्राईज गिफ्ट? गिफ्ट काय ते आता तू गेस कर ना. मी कसं गेस करणार आता? सांगा ना तुम्ही काय आहे. ह्याला काय अर्थ आहे? तू कर ना गेस. हे बघ, यू हॅव 3 चान्सेस. 3 चान्सेस मध्ये तुला गेस करायचं की काय गिफ्ट असू शकतं. बरं ठीक आहे. काय द्याल? एखादं घड्याळ? घड्याळ कशाला देईन मी? घड्याळ आहे ना तुझ्याकडे ऑलरेडी. गिफ्ट अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुझ्याकडे नाहीये. माझ्याकडे जे नाहीये असं गिफ्ट? काय असेल बरं? काय मी हे असंच काहीतरी आता गेस करते की मेकअप. काय असतंय तुम्ही? काय? मेकअप तुला गरज नाहीये मेकअपची. तो गिफ्ट काहीतरी वेगळं आहे. गेस कर. बरं पण मग काय आहे ते तुम्हीच सांगा ना मला. आता काय गेस करू मी? आणि तसंही आता जर मी हे गेस करू नाही शकले तर मी ही केस इथेच हारेन ना. आणि ही केस मला हारायची नाही. तुझा हा युक्तिवाद चांगला आहे पण मला पटला नाहीये. नाही आबा, याला काय अर्थ आहे? तिने गेस करायलाच पाहिजे ना. तू गेस कर. आबा बघा बरं, आता हे उगाच त्रास देत आहेत मला. त्यांनी लवकर सांगावं ना काय आहे ते. सांगा ना तुम्हीच. मला उशीर होतोय हा जायला. बरं ओके, मी सांगतो. एक काम करूया. हा? डोळे बंद कर. पण आता कुठे चाललोय? बाहेर आहे सरप्राईज. असं काय गिफ्ट आहे? झोन. आवाज. सांभाळून हळू. स्टेप आहे पुढे. कुठे चाललोय सांगाल का मला काही? अरे आणि आता उघड डोळे.